ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी ज्ञानोबा वायबसी। गेल्या 15 दिवसापूर्वी बीड जिल्हा कारागृह परिसरातील काही झाडांची तोड करण्यात आली होती। कारागृह प्रशासन आहे आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीड जिल्हा कारागृह प्रशासनानं जी काही वृक्षतोड केली त्याच्यावर अहवाल तयार करण्यात आला आहे। तो अहवाल राज्याचे कारागृह विभागाचे प्रमुख आणि त्यांचे अधिकारी या ठिकाणी आले होते। त्यांनी पाहणी केली, अहवालही वरिष्ठांना दिला गेला आहे। मात्र अहवालात काय दिलं आहे हे मात्र अजून कळलेलं नाही। मात्र इकडं पाहिलं गेलं तर वन विभाग आहे, वन विभागाला एक पत्र देण्यात आलं। वन विभागानं शहरी भाग असल्यामुळं त्यांनी अक्षरशः टाळलं गेलं। मात्र संबंधित नगरपालिका आहे, नगरपालिकेने एक पत्र दिलं आणि नगरपालिकेने एक पत्र दिल्यानंतर बीड जिल्हा कारागृह प्रशासनाला काही झाडं लावण्यास सुचवलं आहे। मात्र 2 झाडं या ठिकाणी तोडण्याच्या आढळून आल्याचं सुद्धा माहिती मिळाली आहे। मात्र या प्रकरणी काय कारवाई झाली आहे, काय होती आहे हे मात्र अजून कळलेलं नाही। मात्र बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ज्यावेळेस झाडं लावत होते त्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न उपस्थित केला की बीड जिल्हा कारागृह प्रशासनाकडून झाडं काही तोडण्यात आले त्यावर प्रतिक्रिया द्या। त्यावेळेस ते म्हणाले की मी अहवाल मागवतो, मी लेखी अहवाल मागवतो। असं 2 वेळेस मागून अहवाल मागवल्याची ही पुढे येत आहे। मात्र त्यांच्याकडे अहवाल गेलाय की नाही आणि बीड जिल्हा कारागृह प्रशासनाच्या या संदर्भात काय कारवाई होती याकडं राज्याचं लक्ष लागलं आहे। बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था, उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था, सुसज्ज पार्किंग, उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था, कॉन्फरन्स हॉल, लग्न, वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस, भगवान बाबा प्रतिष्ठान समोर, बार्शी रोड, बीड।